वसईच्या स्टेला पेट्रोल पंपावर आज संध्याकाळपासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आणि रात्री उशिरानंतर या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर राडा आणि बाचाबाची पाहायला मिळालेली आहे। मागील 2 ते 3 तासांपासून व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल होतोय की पुढचे 3 दिवस जे आहे की पेट्रोल पंप बंद राहणार। त्या भीतीने जे आहे की वसई विरारकरांनी वसई पश्चिमेच्या स्टेला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, कारण माणिकपूरचा पेट्रोल पंप आहे तो आज संध्याकाळीच बंद करण्यात आला होता आणि ईस्टला देखील तेवढ्याच प्रमाणाची गर्दी आहे। आणि आज सकाळपासूनच आहे की टेम्पो चालक ट्रक चालकांनी अघोषित संप केला होता आणि अशीही कुठेतरी बातमी आहे की पुढचे 3 दिवस हा संप राहणार आहे, परंतु त्याबाबतचं कुठलंही अधिकृत पत्र जे आहे की यांनी कोणाला दिलेलं नाही। त्यामुळे लोकांनी व्हॉट्सअपच्या मेसेजला खरं मानलं आणि इकडे पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली आणि रात्री 10 वाजता अचानक स्टेला पेट्रोल पंपवाल्याने जे आहे की पेट्रोल देणं बंद केलं। लोकांनी 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लावलेल्या आणि त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पंप बंद केल्यामुळे नाराजी पसरली आणि मोठ्या प्रमाणावर इथे बाचाबाची झाली। अखेर माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जे आहे की परिस्थिती आवाक्यात आणण्याचं काम केलं। पेट्रोल पंपाच्या मॅनेजरकडून सांगण्यात येतं की ऑलरेडी 2 टँकर पेट्रोल आमच्याकडे आहे आणि उद्या पंप सुरू राहणार असं सांगितलं आहे, परंतु लोक जे आहे की ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। लोकांनी सांगितलं की मागील 2 तासांपासून जर आम्ही रांगा लावलेल्या आहेत तर आम्हाला पेट्रोल काय मिळत नाही। अखेर रात्री 10 वाजता फक्त 100 रुपयाचा पेट्रोल देण्याचा निर्णय गेल्यावर लोकांमध्ये कुठेतरी शांतता पसरली, परंतु संपकऱ्यांनी आणि सरकारने कुठल्याही प्रकारची जी आहे की संप आहे की नाही, पुढे पेट्रोल मिळणार की नाही याबाबत कुठल्याही प्रकारची घोषणा केलेली आहे। त्यामुळे तुम्ही देखील वसई विरारकरांनी कुठल्याही प्रकारची घाई करू नका। उद्या पेट्रोल सुरळीत सुरू राहणार असल्याचं पेट्रोल पंप चालकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या स्टेला पेट्रोल पंपावर लोकांची गर्दी आणि बाचाबाची राडा पाहायला मिळालेला आहे। याबाबत लोकांचं काय म्हणणं आपण ऐकूयात। मेरा नाम जिगीशा तांबे, मैं कब से खड़ी हूँ, 3 दिन से वहाँ से झगड़ा करते आ रही हूँ। 4